शिलाजीत सगळ्यांनी घ्यायचं असतं का आणि शिलाजीत नेमकं काय असतं? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. तर शिलाजीत ह्या शब्दाचा आपण फोड केली तर आपल्याला लक्षात येईल की शिला म्हणजेच पर्वत. त्याच्यापासून बनणारं शिलाजीत. जेव्हा उन्हामुळे पर्वत खूप तापतात तर त्यातनं आपल्या जसा घाम येतो तसं पर्वतांमधनं शिलाजीत ऊज आउट होतं म्हणजेच बाहेर स्त्रवतं. तर तेच जे रेझिन आहे अनेक वर्षांपूर्वी सगळे झाडं पाला आणि हर्ब्स जे कुजलेले असतात त्याच्यापासून एक वेगळे रिॲक्शन होऊन अंडर प्रेशर हे शिलाजीत बनत असतं. तर हे आयुर्वेदात रसायन अध्यायात मेन सांगितलेलं आहे आणि रसायन स्वरूपी म्हणजे टॉनिक स्वरूपी सगळ्यांनी घ्यायला ह्याचा वापर केला जातो असं त्याचं मेन्शन आहे आणि जवळजवळ सगळ्या रोगांमध्ये हे वापरता येतं. पण मग शिलाजीत सगळ्यांनी घ्यायचं असतं का? तर पहिले म्हणजे शिलाजीत ओरिजिनल मिळणं खूप अवघड आहे आणि आजकाल बरेच ब्रँड्स शिलाजीत विकतात, पण त्याची ओरिजिनॅलिटीची तुम्हाला खात्री असल्याशिवाय शिलाजीत घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना पित्ताचे त्रास आहेत, पोटात अल्सर आहेत किंवा वारंवार लघवीला आग होते किंवा पित्ताचे इतर कुठलेही आजार आहेत, ॲसिड रिफ्लक्स होतो, अशा लोकांनी शिलाजीत घ्यायचं नसतं. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिलाजीत नेमकं काय काम करतं हे सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात. शिलाजीत हे खूप पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूत प्रधान औषध असल्यामुळे त्यांनी शरीरातला थुलथुलीतपणा म्हणजे शैथिल्य ज्याला आयुर्वेदात म्हटलं जातं ते कमी होत असतं. त्यामुळे तुम्हाला जर शरीरात टोनिंग आणायचं असेल, बॉडीला टोन करायचं असेल तर शिलाजीतचा फायदा होत असतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या शरीरात जर ऑलरेडी कोरडेपणा खूप असेल आणि उष्णता खूप असेल तर ह्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. तर याच सगळ्या कारणांनी आपली प्रकृती जाणून घ्या, आपल्या जवळच्या वैद्यांना संपर्क करून विचारा की शिलाजीत मला सुटेबल आहे का आणि मगच शिलाजीतचा वापर चालू करा. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.